भारतात गेल्या 24 तासात कोविड-19चे 752 नवीन प्रकरणे समोर आली आहेत। त्याचबरोबर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून 3420 झाली आहे। एका दिवसात ही संख्या दुप्पट झाली आहे। 21 मे 2023 नंतर एका दिवसात समोर आलेल्या कोरोना संक्रमणाच्या सर्वाधिक केसेस आहेत। केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जारी केलेल्या अपडेट आकडेवारीनुसार देशात कोविड-19ची आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 4.50 कोटी झाली आहे। देशात गेल्या 24 तासात 4 लोकांचा मृत्यू झाला असून आता या महामारीमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5,33,332 इतकी झाली आहे। मंत्रालयाने दिलेल्या आकड्यानुसार गेल्या 24 तासात केरळमध्ये 2 आणि राजस्थान आणि कर्नाटकमध्ये कोविड-19ने एक रुग्णांचा मृत्यू झालाय। सरकारी वेबसाईटनुसार कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 4,44,71,02,000 सरकारी वेबसाईटनुसार कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 4,44,71,212 इतकी झाली आहे। कोरोनामुक्त होण्याचा राष्ट्रीय दर 98.81% आहे। त्याचबरोबर मृत्यू दर 1.19% आहे। मंत्रालयानुसार देशात आतापर्यंत कोविड-19 लसीकरण मोहिमेत 220.67 कोटी लसी देण्यात आल्या आहेत। आकड्यानुसार 58 देशांमध्ये कोविड-19चे एकूण 22,205 पॉझिटिव्ह प्रकरणातील 45% म्हणजे 9,930 नमुने BA 2.86 याचा सब व्हेरिएंट JN1 पॉझिटिव्ह मिळाले आहेत। यापैकी देशातील डेन्मार्क, स्पेन, सिंगापूर, बेल्जियम, नेदरलँड, फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि आयर्लंडमध्ये 50%हून अधिक पॉझिटिव्ह नमुने JN1 चे मिळाले आहेत।